रात्री आणि सकाळी प्रचंड थंडी तर दुपारी उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे तापाचे आणि निमोनिया सदृश्य रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे। औषधं घेऊनही बरं होण्यासाठी 10 ते 15 दिवस लागत आहेत। धूळ, धूर आणि प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत। नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतली तरच या आजाराला टाळता येणं शक्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अचानक थंडी वाजून हुडहुडी भरून ताप येणं, अशक्तपणा, तोंडाची चव जाणं अशा लक्षणांनी अनेक जण बेजार झाले आहेत। गेल्या 1.5 महिन्यापासून कोल्हापूर आणि परिसरात थंडी वाढली आहे। गेल्या 2-3 दिवसात ढगाळ वातावरण झाल्यानं थंडी काहीशी कमी झाली आहे, पण सकाळी आणि सायंकाळनंतर हवेत गारठा वाढतो तर दुपारी उष्णता जाणवते। शिवाय कोरडी हवा झाल्यानं हवेतील धुळीचं प्रमाण वाढलंय। त्याचबरोबर वाहनांचा धूर आणि अन्य प्रदूषणामुळे हवेच्या दृश्य मान्यतेवर फरक पडलाय तर लोकांची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली आहे। त्यामुळे निमोनिया सदृश आजार उद्भवू लागलेत। सर्दी, कफ, छाती भरणं, युरिन इन्फेक्शन, झोप न लागणं, अशक्तपणा, अंगदुखी आणि ताप अशी लक्षणं जाणवू लागली आहेत। सध्या घरटी एकतरी व्यक्ती तापामुळे आजारी आहे। साधा ताप असेल तर 1-2 दिवसात औषध आणि विश्रांतीमुळे कमी होतो, पण सध्याच्या तापाच्या साथीमध्ये पूर्ण बरं व्हायला 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागत आहे। एकीकडे अँटीबायोटिक औषधांच्या वापरामुळे मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली आहे। त्यामुळे औषधं सुद्धा कुचकामी ठरू लागली आहेत। त्यामुळे ताप आणि निमोनिया आजारातून बरं व्हायला 10 ते 15 दिवसांचा कालावधी जातोय। ऋतुमानानुसार आहार, तिळाचा वापर, फळांचं सेवन, उकळून गार केलेलं पाणी, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि बाहेरील खाणं टाळलं तर अशा आजाराला प्रतिबंध घालता येऊ शकतो। सध्या थंडीचा जोर वाढल्यानं लहान मुलं आणि वयोवृद्धांनी अधिक काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय।